माझी पत्नी असा लावा देऊन पाहतो. माया माया माझे नारी माया ग माया. हे माया आले तुम्ही. तुमचे डोळे पाणावलेले, तुमच्या डोळ्यात अश्रू. का हो, का रडताय आपण? असे शब्द का? तुम्ही बोलत का नाही? काय करू माया. अगं ज्या कास्तकारीच्या भरोश्यावर आपला संसार चालत होता, ज्या कास्तकारीच्या भरोश्यावर आपला परपंच भागत होता, त्या कास्तकारी बुडाली माया आपली. पूर्ण बुडाली म्हणजे धाण्याला भेटू लागली, सोयाबीनला किडा लागला, काय कापसावर लागल्या रोग आला, कापसाचे बोटे झडून राहिले. सांग आता आपली कास्तकारी पिकलं तर कसा पुढच्या लग्न करून आपण, कसा संसार होईल आपला. म्हणून झाडाने दुपट्टा बांधून आपली आत्महत्या करत होतो वावरात. पण तुझी आठवण आली म्हणून मी शेवटची भेट घेण्यासाठी आलो तुझ्या जवळ. हे बघा, कितीही मोठं संकट आलंय ना हो, तरी मरणाची भाषा जी ओठावर नाही आणायची. आपण ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढूया. कोणता मार्ग काढशील? कोण साथ देणार आपल्याला परिस्थितीत? सांग. कुणी साथ नाही देत म्हणून काय झालं? काय करू? हे बघा, तुम्ही गतवर्षी मला सोन्याचा हार बनवून दिला होता ना हो. कापूस चांगला झाला होता, रेट चांगला भेटला म्हणून मी म्हटलं पैसा खर्च होऊन जाईल म्हणून तुला 3 तोळ्याचा हार बनवून दिलो होतो. आपण अशा वेळेस ह्या हाराला उपयोगात नाही आणलो तर बनवून त्याचा काय उपयोग? अगं पण तो तुझ्या सौभाग्याचा लेणा आहे माया. नाही, माझ्या सौभाग्याचा लेणा तर तुम्ही आहो. तुमच्या पुढे त्या सोन्याच्या हाराचा काहीच मोल महत्व नाही बघा. म्हणजे तुला म्हणायचं काय मग सांग. हे बघा, मी तो हार आणते, तुम्ही सोनाराकडे या, मिळेल तो पैसा घेऊन या. गहाण ठेवून कृषी केंद्रात जा, औषधी घेऊन या, पिकावर फवारा. पण असा हातात आलेला पीक वाया नका घालू हो तुम्ही. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, जा घेऊन ये लवकर आण जा. ऐका माझ्या आई वडिलांनो, म्हणून शहाणे माणसं म्हणतात ज्याची बायको बरी तरी जिंकानी करेल. माझ्या पत्नीला वाटलं का माझ्या घरचा वो संकटात सापडलाय. मोठ्या तोंडाने म्हणाली माझी बायको का नाही, आपल्याजवळ हार आहे, हार गहाण ठेवा, कृषी केंद्रात जा, दवाखान्यात फवारणी करून टाका. म्हणून देवाला हेच विनंती आहे का देवा, हर कास्तकार भांडवाला माझ्या अशी समजदार बायको भेटल्या पाहिजे नाही का. आण माया हार घेऊन ये लवकर. काय झाला? ये ये इकडे बाहेर ये, बाहेर इकडे ये. हार नाही आहे हो. मी कपाटाच्या बॅग मध्ये हार ठेवला होता, नाही दिसत आहे. बॅग मध्ये हार ठेवली तू ना? मी स्वतः हार ठेवला. गेला कुठं मग त्याचा? मला खरोखर नाही माहित हो. हे बघ, मी कधीतरी वेळ बॅगने हात लावतो का? नाही, मग हार गेला कुठे? मला खरंच नाही. अरे डोक्याने ताण द्या, कुठे ठेवले असेल ना? मला चांगला आठवते, मी इथेच हार ठेवला होता. अरे पाय, त्या मागच्या हप्त्यामध्ये आपल्या पोरीची गॅदरिंग होती. हो, हा मग अरे डॅन्स मध्ये भाग होते पाहिले आपल्याला. मी तर विसरून तर पोरगी गेले. वापरून गेली होती ना तुझ्या हार. हो, हो सत्य, कदाचित तिनं दुसऱ्या ठिकाणी ठेवलं होतं. विचार काय पोरीला आज आली असेल पोरगी शाळेत. हो, विचारते. पण लवकर विचार, टाइमपास नको करू. पण माझ्यावर इतकं रागावू नको. का ती पूजा करू का? का विचार लवकर, बोलाव. विचारते. ह्या पोरीने हार दिला असं तर बरं होईल, नाहीतर माझ्या अंगाची चामडी लोंबवल्या बिगर राहणार नाही. नेहा ग माझी पोरी नेहा, नेहा ग नेहा, नेहा नेहा. आई, काय झालं आई? बाप्पा, तू रडत काऊन आहेस ग? सांग मला काय झालं. माझी शपथ आहे तुला, आज खरं खरं सांगावं लागेल. पण झालं काय? हे बघ, तू माझा हार गॅदरिंग मध्ये घालून गेली होती का ग? अगं हो, गेली होती. तुलाच तर विचारून नेली. हार गॅदरिंग मध्ये नेली नाही का मी? नेलीच होत. माझा प्रश्नच मिटला ग बाई. किती घाबरली होती मी. बाबा किती रागावले त्या हारासाठी. देऊन टाकार, बाबांकडे मी नेऊन देते. काय? अगं आई, तुने सांगितल्याप्रमाणे मी माझं काम झाल्याबरोबर तो हार कपाट मधल्या बॅगेत आणून ठेवून दिला. हार नाही, कपाटात चोरीला गेला आहे. काय? बाबा किती चिडले
माझ्यावर. जास्त बोलली तर विचार. त्या दिवशी गॅदरिंग होती ना? हो बाबा, होती ना? होती बाबा. मम्मीचा हार घालून गेली होती तू? गेली होती बाबा. गेली होती? हो कोणी ठेवली हार तुला? बाबा, माझं काम झालं बरोबर कपाट मधल्या बॅगेत ठेवली बाबा. कोणी ठेवली तुला? कपाट मधल्या बॅगेत. कपाट मधल्या बॅगेमध्ये हार ठेवली? हो बाबा. मग आता तो हार त्या कपाटातल्या बॅगेमध्ये आहे नाही, तो हार त्या बॅगेने रागवू नका माझ्या पोरी. ओ मेरे बाप. अरे आला रे माझा लाल, आला रे, आला रे माझा लाल. आला तू एकच पूत. काय का मेरे मागे झगडा करून आलास? छोट्या लमचे झगडा करते ना करत ना. अबे झगडा करू का करू? कोण बेटा? अरे आपल्यावर आता मराठी पाळी आली. कायले मारून? अबे रडाची पाळी आली. कायले बाबलो रे? आपली पुरी कास्तकारी बुडाली. कास्तकारी बुडली? कोणी समुद्रात? अबे हराम खोरा, दानाने भेटी लागली. अरे रामराम, सोयाबीन किडा लागला. अरे देवा रे, कापसाचे बोटे झडून राहिले. अरे बाबा रे, आपली कास्तकारी पिकायला तर का खाऊन? का खाऊन? कू खाऊन का? सोयाबीनला किडा लागला, कापसाला किडा लागला, धानाला किडा लागला, संताराला किडा लागला. आपल्या दोघा बापले खाली किडा नाही लागला ना? आपण तोंडावर बुक्की तर नाला का? मरत होतो मी वावरात, फाशी लागूच नाही. कायला मरतील? का करू? कायला त्याला उपाय असत ना? त्याला उपाय म्हणजे असा, मागच्या वर्षी कापूस चांगला झाला तर त्या मायला मी 3 तोळ्याचा हार बनवून दिलो. हो ना? तर मी म्हणलो कायसाठी बनवून दिलो? आपल्या अडी अडचणीला कामात येईल म्हणून. बरोबर आहे. तर आता मी हार बनवून दिलो आणि आता त्या मायला आज हार मागून राहिलो तर तुझी माय मध्ये हार नाही आहे बॅग मध्ये. हार नाही आहे म्हणते. आपल्या कानावर हात आहे रे बापा. आपल्याला म्हणावं नाही. मी सांगतो, मी घरी राहत नाही. मा कुत्र्यासारखा काम आहे आणि मग मार येते कोणती गारपीट तुमची. तर म्हणून सर मी तुला म्हणलो का, तुझी माय ऐकून नाही राहिली. तू एक काम कर, तू पोरग तिच्या तिला विचारू का, अगर तू ऐकायला हार देऊन देईल तर मी घाण ठेवतो ना, दवळे आणून टाकतो. मग लमच्या काम कमी ना, बोंबलला जास्त आहे. तू आज तिनं बोलच नाही तर का करू? मायाला वाटत असेल हार मागतील, मोडमाड करतील ना, मग मला घेऊन नाही देतील. हो, असं होऊ शकते. मी सांगतो, विचार बरं, विचार बेटा, आरामात विचार बेटा. लालो ह्या माझा लाल. हो, मी लालच हो. लमचा बडबड करते, कधी बाबा झगडा करत राहते. साजरा असते विचारे नाही. मम्मी, ए माझे मम्मी. काय झालं मी करायला? बाबा म्हणते तर देश खाऊ नाही. काय रे? हार दे ना. तुम्ही माझा शॉक घेतोयस? अरे मी त्या बॅग मध्ये ठेवला होता. नाही दिसत आहे. कुठून आणून देऊ मी हार? हार नाही आहे. नाहीये. आपल्या कानावर हात आहे रे बाबा. आपल्याला म्हणायचा आपण घरी नाही राहत आणि येतही नाही. मी म्हणाली करे तुला तू हार नेलस म्हणून. मग स्वतःलाच का म्हणतोयस असं? मग तुमचा महावरच इथे कोणताही. हो, मग हा कोण रे? तर मग हाच असाल. मी राहू का नको राहू? हार नाहीये. हार नाही. हार नाही. नाही आहे. मोठ्या बाईने घेतला असेल तर? अरे तिने घेतला होता हार, पण जिथे होता तिथेच ठेवलो म्हणते रे ती. नाही ते भेकुड आहे, फुलकुड आहे. अभ्यास करते रात्री 10-11 वाजता वरी, अर्धा सामान ती ठेवते आणि झोपून जाते. काही सामान तिचा उचलून ठेवतो मी. तू विचारतोस तिला? हो, मी विचारतो. विचार. मोठी पोरगी आहे. बापरे, पहा ना. माझ्या बहिणीचे कपडे पहा, कशी झिलेटिंग लागली आहे. पुरे काचा आहेत. आगा पाहायला कसा सोना टिकलाय. आणि तिचे कपडे पहा, माझे कपडे पहा. एखाद्या कापसाच्या वावरात उभं केला तर डुकर नाही वाजे, बुजाडणच सही. अशी माझी परिस्थिती आहे. बुजाडण साजरे राहिले पांढरे कपडे, पण त्याच्यापेक्षा नाही. असा कधी राहिलो ना वावरात, पुरा बुजाडण, कोणी डुकर नाहीये वाचा. ए जया पर्दा, ए जया पर्दा. काउंटरे नालाय का? चांगलं बोलता नाहीत का आपल्या बहिणीला? काय म्हणू तुले? हे काही ना काही नाव ठेवते. अशी नको मारू. काय म्हणू तुले? का म्हणतो? माझं नाव नाही घेत आहे. मला नाही माहित. मला नाही म्हणतेस तर? मला नेहा नाही म्हणताय का? मला नेहा नाही म्हणताय. हिला नेहा
तुम्ही न्या कोणी न्या, हे सार्वजनिक न्याय आहे. न्या ना कापायचा नावच न्या म्हणजे कोणी न्या. काय झालं? तर न्यार नको सांगू. तो मम्मीचा हार दे. मला नाही माहित हार वगैरे. तुला माहित नाही? नाही. खरी बोल. हो खरं बोलते. तुला हार नाही माहित? नाही माहित. त्या दिवशी तू संसार मध्ये नाचा होता गॅदरिंग. काय संसार मध्ये गॅदरिंग? अरे गॅदरिंग तरी म्हण गादरा. चुप. काही ना काही म्हणतेस. काही म्हणे मी. तो नाचा होता. मग जवान पोरासंग नाचत होतीस. कशी नाही नव्हती नाचत. कशी नाचवते? मी पाहिलं ना. पाहिलंस तू? हा तर ती स्टेजवर नाचत होतीस. जवान पोरं हे असे 2-3 होती याचे कशी नाचत. कशी अशी नाचत का नाही? पाहिलं नाही. तू कुठं होतास रे? कोण? तू मी मुत्री घरात बसलो होतो. त्याच लायकीचा आहेस. हात नाही. तर मम्मीचा हार दे. काय मम्मीचा हार दे? चल मम्मीचा हार दे. अरे त्या क्षणी माझ्या गळ्यामध्ये हार होता. होता ना तुझ्याकडे? हो मग पण जसं माझं काम झालं मी तसं कपाट मधल्या बॅगेत आणून ठेवून दिली. संगत आलीस. अरे हो बाबा. रात्री 11 वाजतावरी कधी गॅदरिंग होती आणि संगत आलीस. हो. मला माहित नाही. काय माहित आहे? मोबाईल का आलीस त्या हा. पुलाच्या खाली हा. आणि ज्या का जवान पोरा संघ कोटी एवढे काय? काय मारला नाही साली नावायला देतो तो थोडी हलकट ती बहीण कोणाला का विचारण्याचा नाही विचार नाही पुरी बत्तीस येत नाही अंदर काही पुरी 32 समजलं का नाही माहिती कसा घुबड बहीण मामालेच मारते भाडीत गेली बहीण ना फैन तो दे. मला नाही माहित. समजलं? एवढी साजरी आहे. नाही, मला म्हणत नको जाऊ. हा. समजलं का? हा. तू आपल्या